भारतीय संगीताच्या समुद्रात हजारो आवाज आहेत, पण काही आवाज इतके वेगळे असतात की ते कोणत्याही मोठ्या जाहिरातीशिवाय किंवा कोणताही गाजावाजा न करता लोकांच्या मनावर कायमची छाप सोडतात आणि राज्य करतात. अशाच आवाजाचा एक कलाकार गायक, ज्याचा आवाज हजारो लोकांच्या आयुष्यातल्या काही खास गोष्टी भरून काढतो, तेही साधेपणातून, म्हणजेच अरिजित सिंग. नमस्कार, मी ओंकार धर्माधिकारी. आपण पाहताय संगीत संगती. अरिजित सिंग यांचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील जियागंज, मुर्शिदाबाद या ठिकाणी झाला. त्यांच्या घरात संगीताचं वातावरण होतं. त्यांच्या आई पंजाबी होत्या आणि त्या स्वतः एक शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्या गृहिणी होत्या. वडील मात्र व्यवसायाने LIC मध्ये काम करत असले तरी त्यांनाही संगीताची गोडी होती. लहानपणापासूनच अरिजितने घरातच संगीताचे धडे घेणे सुरू केलं. त्यांच्या आईनेच त्यांचा गाण्याचं मूलभूत प्रशिक्षण दिलं. पुढे त्यांनी राजेंद्र प्रसाद हजारिका यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि धीरेंद्र प्रसाद हजारिका यांच्याकडून पियानो शिकले. अगदी लहान वयातच त्यांना तबला, हार्मोनियम, गिटार आणि पाश्चात्य संगीताचीही गोडी लागली. हे सगळं एकत्रित पाहिलं तर त्यांच्या बालमनातच एक संगीतकार तयार होत होता. त्यांच्या सुरुवातीचा संगीताचा प्रवास पाहिला तर अरिजित सिंग यांची खरी संगीत प्रवासाची सुरुवात झाली ती म्हणजे 2005 मध्ये, जेव्हा त्यांनी सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या फेम गुरुकुल या रियालिटी शो मध्ये भाग घेतला. या स्पर्धेत ते जिंकले नाहीत, मात्र त्यांच्या आवाजाने शंकर महादेवन, जावेद अख्तर आणि सोनू निगम यासारख्या मोठ्या व्यक्तींचं लक्ष वेधलं. या शोमुळे त्यांना मुंबईत एक ओळख मिळाली. मात्र इथून पुढचा टप्पा सोपा नव्हता. स्पर्धा हरणं ही त्यांच्यासाठी एक फक्त सुरुवात होती, कारण खरी मेहनत तर त्यानंतर सुरू झाली. त्यांच्या पुढच्या संघर्षाचा काळ जर आपण पाहिला तर तो म्हणजे 2005 ते 2012. फेम गुरुकुल नंतर अरिजित सिंगने मुंबईत राहून आपली कला विकसित करण्याचा निर्णय घेतला. तो थेट पार्श्वगायक झाला नाही, तर त्यांनी आधी संगीत प्रोग्रामर म्हणून काम सुरू केलं. अनेक मोठ्या संगीतकारांबरोबर, विशेषतः प्रीतम, विशाल शेखर आणि शंकर एहसान लॉय यांच्या टीम मध्ये त्यांनी बॅकग्राऊंड स्कोअरिंग, गाण्याचं अरेंजमेंट, मिक्सिंग यामध्ये काम केलं. हे वर्ष होते अरिजितसाठी कमालीचे खडतर. एक उदाहरण घ्यायचं झालं तर मर्डर 2 या चित्रपटासाठी त्यांनी फिर मोहब्बत हे गाणं 2011 मध्ये गायलं होतं, पण ते रिलीज होण्यासाठी तब्बल 2 वर्ष लागली. या काळात त्यांनी अनेक छोटे प्रोजेक्ट केले, स्वतःचा स्टुडिओ तयार केला आणि सतत स्वतःला नवनवीन गोष्टीत शिकवत राहिले. त्यानंतर त्यांना पहिला ब्रेक थ्रू मिळाला, तो म्हणजे 2013 साली आशिकी 2 हा चित्रपट आणि त्यातलं तुम्हीही हो हे गाणं, म्हणजे अरिजित सिंगसाठी आयुष्य बदलून टाकणारा क्षण होता. मिथुन शर्माने संगीत दिलेलं हे गाणं रेकॉर्ड होताना कोणालाच कल्पना नव्हती की हे गाणं इतकं मोठं हिट होईल. पण ते गाणं रिलीज झाल्यानंतर सर्वत्र फक्त अरिजितचा आवाज ऐकू येऊ लागला. रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया सगळीकडे तेच गाणं. या गाण्याने अरिजितला स्टार बनवलं. लोक त्याच्या आवाजातली भावना, त्याची सॉफ्टनेस आणि डीप इमोशनच्या प्रेमात पडले. तुम्ही हो नंतर अरिजित सिंगने मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या आवाजात अनेक गाणी सुपरहिट झाली. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मुस्कुराने, चन्ना मेरेया, अगर तुम साथ हो अशी बरीच गाणी. त्याच्या आवाजात रोमॅन्टिक, सॅड, सुफी, क्लासिकल सगळ्या प्रकारची ताकद होती. म्हणूनच तो आजच्या पिढीचा सगळ्यात आवडता गायक बनला. या त्याच्या कामगिरीसाठी पुढे जाऊन त्याला बरीच ओळख व पुरस्कार मिळाले. त्यापैकी तुम्ही हो गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर ए दिल है मुश्किल, राबता, चन्ना मेरेया यासाठी त्याने अनेक पुरस्कार मिळवले. 2019 साली त्याला पद्मावत चित्रपटातील बिनतेतील गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. विशेष म्हणजे सलग 4-5 वर्षे तो स्पॉटिफाय आणि ऍपल म्युझिक वर सर्वाधिक ऐकला जाणारा पहिला सिंगर आहे. हे त्याच्या लोकप्रियतेचे आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे. आता बघूयात अरिजित सिंगचं खाजगी आयुष्य. अरिजित सिंग फारसा दिखावा करणारा गायक नाही. त्याचं आयुष्य साधं आणि शांत आहे. तरी देखील त्याच्याकडे काही लक्झरी गाड्या आहेत. त्यापैकी मर्सिडीज ई क्लास, रेंज रोवर व ह्युंदाई क्रेटा. त्याने बंगालमध्ये स्वतःचा स्टुडिओ आणि छोटंसं फार्म हाऊसही तयार केलं आहे. तो फारसा सोशल मीडियावर ऍक्टिव्हही नसतो. पार्टी, सेलिब्रेशन, लाईफ पासून सतत दूर राहणारा हा कलाकार फक्त आपल्याला गाण्यांमधूनच भेटतो. त्याच्या सध्याची स्थिती बाबतीत आणि इंडस्ट्रीतलं स्थान बाबतीत जर आपण बोलायला गेलं तर आज अरिजित सिंग म्हणजे विश्वासाचं नाव. कुठलाही मोठा चित्रपट असो, त्यात एक गाणं अरिजित सिंगचं असतं म्हणजे असतंच. नवीन संगीतकार आणि दिग्दर्शक त्याच्यावर विश्वास ठेवतात,
कारण त्याच्या आवाजात अशी एक भावना आहे जी प्रेक्षकांच्या हृदयात थेट भिडते. जो स्वतःचं संगीत निर्माण करतो, स्वतःचा स्टुडिओ चालवतो आणि समाजासाठीही मदत करतो. एक कलाकार म्हणून तो आता केवळ गायक न राहता एक संपूर्ण संगीतकार, निर्माता आणि प्रेरणास्थान बनला आहे. त्याच्या काही खास गोष्टी जर आपण पाहायला गेल्या तर अरिजित फारसा मुलाखती देत नाही आणि दिल्या तरी अतिशय नम्रपणे बोलतो. त्याने अनेक गाणी स्वतः मिक्सिंग आणि मास्टरिंग केले आहेत. त्याला कलाकारांचा कलाकारही म्हणलं जातं. इंस्टाग्रामवर त्याच्या गाण्यावर हजारो रील्स बनतात, पण तो त्यामागे जाणीवपूर्वक गोंधळ न घालता स्वतःची स्पर्धा स्वतःचीच ठेवतो. तुमचं काय म्हणणं आहे अरिजित सिंग बद्दल? त्याचं असं कोणतं गाणं आहे जे तुम्हाला जास्त आतून भिडतं किंवा त्याबद्दल काही खास बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन संगीत विषयासह. पाहत रहा संगीत संगती.